प्रत्येक गोष्टीचा शेवट हा असतोच. तसंच काल ही जी फुलं दिसत होती टवटवीत, ती आज बघा अगदी कोमेजून गेली आहेत. तर या फुलांचा उपयोग आईने छान केला आहे. तिने मस्त असं खोबरेल तेल जे आपण केसांना लावू शकतो आणि या तेलामध्ये तिने ही फुलं, तीळ, पांढरे तीळ जे आपले असतात ते आणि मेथीदाणे, कढीपत्ता हे सगळं ह्या तेलामध्ये तिने कडवून घेतलं आणि नंतर मग हे तेल गाळून घेतलंय. केसांच्या गळतीसाठी हे तेल खूप उपयुक्त आहे. तुम्ही नक्की यूज करून बघू शकता आणि त्यानंतर मी ही बरीचशी जीन्स भाजून घेत होती. कारण जेवल्यानंतर आपल्याला बरेचसे पोटाचे विकार, कोणाकोणाला आंबट ढेकर येतात, कोणाकोणाला जेवण पचन होत नाही. त्यासाठी तुम्ही या प्रकारची मुखशुद्धी करून जेवल्यानंतर एक एक चमचा घेतला तर अन्न व्यवस्थित पचलं जाऊ शकतं. तर यामध्ये मी बडीशोप घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे, हे भोपळ्याच्या बिया आहेत, यामध्ये जवस घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर थोडीशी खडीसाखरही तुम्ही ॲड करू शकता. हे सगळं भाजून घेतलंय आणि आता ते थंड करायला ठेवलेलं आहे. हे तुम्ही जेवल्यानंतर एक एक चमचा खाऊ शकता आणि त्याचबरोबर मग कढई गरम होती तर मग मी त्यामध्ये शेंगदाणेही भाजून घेतले. कारण आज मी स्वयंपाकामध्ये करणार होतं भरलेलं वांगं. तर छान अशी ताजी ताजी वांगी मी घेऊन आली होती आणि आज स्वयंपाकात होणार होतं भरलेलं वांगं.